नमस्कार. आपण शास्त्रींच्या मधुर वाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा. या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पहा. अवश्य वाचा व सुखी व्हा. धन्यवाद. पुंडलीक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. कालपर्यंत आपण भगवान श्री ज्ञानोबा काही शब्दांचा आपण विचार केला. आज सकाळी थोडा हरिपाठावर मी विचार करत होतो की 2 दिवसामध्ये केवळ 2 शब्दाचा विचार झाला आणि मग हरिपाठाची लांबी लक्षात आली की 9 दिवसापर्यंत तिथपर्यंत टप्पा पूर्ण होईल असं वाटत नाही. म्हणून हरिपाठाचे सिद्धांत हा शब्द फार चांगला आहे. ठराविक सिद्धांत, हरिपाठ कसा सोडवायचा आणि हरिपाठावर चिंतन कसं करायचं, आपण असं गृहीत धरू की या 9 दिवसामध्ये आपल्याला हे प्रशिक्षण मिळेल आणि घरी गेल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्ही हरिपाठाचा अर्थ लावा. जमलाच तर. शब्द माऊलीचे आहेत, श्रीमंती माऊलीचे आहे. माऊलीला याचं ज्ञान आहे की सगळ्याला ज्ञान नकोय. भाषा लक्षात येते. माऊलीला याचं ज्ञान आहे की सगळ्याला ज्ञान नकोय. हे जरी असलं तरी ज्ञानाशिवाय आनंद नाही हे सुद्धा माहिती. लहान मुलगा आहे आणि त्याला माहिती आहे की मला हे आवडत नाही ते आवडत नाही, पण नेमकं शरीर वाढीसाठी, तंदुरुस्तीसाठी, स्वास्थ्यासाठी काय खाऊ घालायला पाहिजे हे तज्ज्ञ आईला माहिती आहे. तज्ज्ञ आईला. आई पण हुशार लागते बरं का. असं काही खात असलं म्हणून मुलाचा गणपती करून ठेवणाऱ्या आया भरपूर आहेत. काही आयात इतक्या सुंदर आहेत, आम्हाला सांगतात आमचं पोरगा अजिबात त्रास देत नाही. मी त्या पोराची साईज बघितली, 5व्या वर्षी ते 10 वर्षाचं दिसतं. ते वय किती? शरीर वाढलं म्हणजे बुद्धी वाढत नाही. लक्षात येते? शरीर वाढलं म्हणजे मी तुमच्याबद्दल बोलतोय. वय वाढलं म्हणजे बुद्धी वाढत नाही. शरीर वाढलं म्हणजे बुद्धी वाढत नाही. ज्ञान नकोय असं माणसांना वाटतं. त्यांना धन पाहिजे, विषय पाहिजेत, मनोरंजन पाहिजे. म्हणून विनोदाचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात चालतात. याचं महत्वाचं कारण आहे, विनोद ताणतणाव कमी करतो, तात्पुरता का होईना. ताणतणाव कमी करतो. याचा अर्थ घरात ताणतणाव आहे म्हणून विनोदाची गरज आहे. तसंच ज्ञानाची देखील गरज आहे. ताणतणाव हा भास आहे, याचा अभ्यास झाला पाहिजे. याच्याकरता ज्ञानेश्वरीचा अभ्यास, हरिपाठाचा अभ्यास आहे आणि याला कर्म गरजेचं आहे. म्हणून सगळ्या लोकांना ज्ञानाची अपेक्षा आहेत असं कधीही शास्त्रकार म्हणत नाहीत. अगदी अनुभवपूर्वक सांगतो, आयुष्यभर अर्जुन बरोबर होता, कधीच ज्ञान सांगितलं नाही. अर्जुनाला आयुष्यात कधी ज्ञानाची गरज पडली नाही. कृष्ण आहे, प्रेम आहे, दिवस आनंदाने चाललेत, भरपूर आहे. ज्ञानाची गरज वाटली नाही. संकट काळ उपस्थित झाला आणि मग गीतेची आवश्यकता पडली. त्याच टायमाला कृष्ण हजर आहे, याला पुण्य म्हणतात. जिथं दुःख आहे तिथं दुःख निवारण करणारा पाहिजे. हे मानवी जीवनातली सूत्रता आहेत. पुण्याची गरज आहे. आपण अनेक ठिकाणी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. पैसा आहे, सगळं आहे, पण संकटात सापडल्यानंतर निसटण्यासाठी काहीच नव्हतं.
सामर्थ्य आहे. म्हणून मोठे मोठे गुंड लोक पहा, एकटे गाठण्याचा प्रयत्न करतात. सामुदायिक हल्ला करू शकत नाहीत. बॉडीगार्ड वगैरे बरोबर ठेवतात, पण ते पाळत ठेवणारे एकटा शोधतात. आणि एकटा असल्यानंतर त्याला काही चालत नाही. अर्जुन हा एकटा नाहीये, संकट काळात देव आहे. माझा अर्थ कळायला फार वेळ लागला. 24 तास देव लागत नाही. अर्थ कळला का? 24 तास देव लागत नाही. देवाला बांधून ठेवू नका. नाही नाही, तो सतत माझ्या बरोबरच, तो आहे बरोबर, हा भाग वेगळा आहे. तो कणाकणामध्ये आहे म्हणजे तुमच्यामध्ये पण आहे, पण त्याची आवश्यकता नाही तुम्हाला. जिथं दुःख आहे, जिथं संकट आहे, आपली लोक जिथं धोका देतात, तिथं ईश्वर पाठीवर हात फिरवणारा पाहिजे. आणि जिवंत ईश्वर संताच्या रूपाने आपल्या पाठीवरून हात फिरवतो. तिला माऊली म्हणतात. संत हे चालते बोलते ईश्वर आहेत. आजी ज्ञानेश्वरी हरिपाठ आपण ऐकतो ना, हे काही नोबेल पुरस्कारासाठी लिहिलेले ग्रंथ नाही. आणि 725 वर्षापूर्वी कुठला पुरस्कार नव्हता. दया आली. पुरुष असून माऊली म्हटले. विश्वातले पहिले माऊली आहेत. तत्व सांगतात, रस्ता सांगतात, ध्येय सांगतात, बोटाला धरून चालवतात, दुःखातून बाहेर काढतात. तुमचं आमचं ज्ञान किती कठीण आहे. वर्तमान काळात किती इंग्रजी मोठी झाली. इंग्रजी शिकल्यानंतर ॲटिट्यूड येतं. म्हणजे काय? दारू कशी प्यावी, कपडे कसे घालावेत, ड्रेस कोड काय असला पाहिजे. शास्त्र ज्ञान देतं. इंग्रजीत दारू प्यायला शिकवते, अनादर शिकवते. इंग्रजीमध्ये तुम्ही शब्द नाहीत, आपण शब्द नाही आहेत. बाप असो, गुरु असो, एकच शब्द यू, तू. आदर आपल्या भाषेमध्ये, आदर संस्कृतमध्ये आहेत. ज्ञान देणारी भाषा आदर शिकवते. गावोगावी शाळेत लिहिलेले विद्या विनयेन शोभते. कॉलेजमध्ये लिहिलेलं नाहीये विद्या विनयेन शोभते. तिथलं वेगळं वातावरण आहे. इंग्रजी संस्कृतीहीन बनवत चाललेली. ज्ञानासाठी इंग्रजी आवश्यक आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा. मोकळं वागायचं असेल तर इंग्रजी तुम्हाला मदत करते. आणि आपली ऋषी प्राचीन, जुनं तेच सोनं असतं. ऋषीमुनींनी आपलं आयुष्य खर्च करून भाषा तयार केली, ज्ञान तयार केलं, आपल्यापर्यंत पोहोचवलं. ज्ञानोबांनी त्या ज्ञानाला, अनुभवाला, योगाला आणि भक्तीला मराठी भाषेमध्ये कन्वर्ट केलं, आपल्यापर्यंत पोहोचवलं. कधीतरी हरिपाठ वाचून पहा, कळेल तुम्हाला. म्हणून काल जिथं विषय संपवला होता, साधी येल्या, इथे कर्म आहे. तुम्हाला ठीक आहे, ज्ञान नकोय, पण जे काही चांगलं या जगातलं आहे ते कष्टाशिवाय मिळत नाहीत. धन असेल, मान असेल, त्यासाठी कष्ट आवश्यक आहेत, कर्म आवश्यक आहेत, योग्य कर्म आवश्यक आहेत. आणि जाता जाता कालचा राहिलेला विषय सांगून जातो. जे कर्म न करता श्रीमंत होण्याचा विचार करतात, भगवंताला ती लोक आवडत नाहीत, म्हणून सुखी नाहीत. श्रीमंत आहेत. श्रीमंत असणं वेगळं, धनवान आणि सत्तावान असणं वेगळं, आनंदी असणं वेगळं. म्हणून राजकारणी लोक ग्रंथ लिहू शकत नाहीत, विशेष करून ज्ञानाचा. आत्मचरित्र लिहू शकतात. आणि जगातल्या एका लेखकाने सांगितलेलं आहे की आत्मचरित्र हे खरं नसतं, कारण की जे आवडतं तेच लिहिलेलं असतं, खरं लपवलेलं असतं. ज्ञानोबांचा अधिकार पहा काय आहे तो. ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला माहित नाही, त्या मुलाला माहित नाही नेमकं काय पाहिजे. ठीक आहे, पण पौष्टिक काय ते देतात. म्हणून पहिल्यांदा जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल, कष्ट करायची तयारी ठेवा. ज्याला कष्ट करायचे नाही त्याला देव मिळणार नाही. माऊलीला जर कष्ट करावे लागतात, साधी येल्या म्हणावं लागतं, सामान्य जीवाचा काय प्रश्न आला. आणि नकार देणं अतिशय सुलभ आहे.
कोणत्याही चांगल्या माणसाविषयी, मानाविषयी, ज्ञानाविषयी मला आवडत नाही म्हणणं सोपं आहे, समजून घेणं अवघड आहे. साधिएल्या मुक्त अवस्था आहे आणि मुक्त अवस्थेतलं जे जीवन असतं ना ते उमलतं, हृदय उमलतं, मन उमलतं, बुद्धी उमलते. तो जो सुगंध आहे ना तो या ज्ञानेश्वरीच्या वक्त्याच्या मुखातून बाहेर पडतो. त्या सुगंधाने माणसं शांत होतात. पटतंय का? नाही? हरिपाठातून सांगतो, प्रपंची निवाले साधू संगे. हळूच म्हणा, शब्द आपल्याबरोबर बोलतात. प्रपंची, प्रपंच आणि संसार या दोघातला अंतर लक्षात ठेवा बरं का. आसोनी संसारे म्हणजे संसारात राहा असं नाही. प्रत्येक माणूस संसारातच असतो, तो साधू का असेना. संसार सोडताच येत नाही. आसोनी संसारी शब्दाचा अर्थ नाही. प्रपंच वेगळा आहे, संसार वेगळा आहे. संसार जगाला म्हणतात संसार, आणि संसार शब्दाची व्याख्या खूप गोड आहे. सरती ती संसार हा नियमातून सम्यक सरती, नियमातून सरकतो. सरकतो शब्दाचा अर्थ 4 वर्षापूर्वी पोरगा वेगळा होता, आज वेगळा आहे, उद्या वेगळा आहे, परवा वेगळा आहे, एकदम वेगळा नाही होत. सम्यक सरती. पृथ्वी सरकते, सूर्य, सगळे फिरतायत. फिरतायत म्हणजे सरतायत. म्हणून जगातला कुठलाही व्यक्ती, देव जरी अवतारातला आला तरी तो संसारिकच आहे. मग त्रास होतो प्रपंचामध्ये. प्रपंच शब्दाचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीने आहे का बरं का. पंचानन म्हणतो ना आपण, सिंहाला पंच, ते 5 तोंड नसतात सिंहाला. काही काही महान आहेत लोक. पंचानन पचू विस्तारने धातू आहे, ज्याचं तोंड मोठं आहे. आनन म्हणजे तोंड, पचू विस्तारने धातू आहेत. जो जन्माला आलेला आहे आणि मरेपर्यंत संसाराचा विस्तार करतो त्याला प्रपंच म्हणतात. आपण म्हणतो ना 2चे 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले, पुढची मोजणी तुम्हीच करा. याला संसार म्हणतात. सतत पैसा वाढवणं, घरं वाढवणं, भौतिक पदार्थ वाढवणं हा प्रपंच आहे. यात सायास आहे आणि याचे रिझल्ट काही नाही. खूप केलं ना तुम्ही, तुमचे मुलं तुम्हाला थँक्यू सुद्धा म्हणत नाहीत, उलट म्हणतात तुमचं कर्तव्य होतं, जन्माला का घातलं आम्हाला. एक तर जन्माला घाला, सांभाळा आणि वरून पुन्हा ऐकून घ्या. का घातलं, तुमचं कर्तव्य होतं. एखादा जुन्या काळातला म्हातारा म्हणला रे आमच्या टायमाला एवढा खर्च होत नव्हता, तुमचं नशीब. सायास. म्हणून प्रपंची इथे संसाराच्या तापाने तापलेले असतात, म्हणून निवाले शब्द आहे. प्रपंची निवाले, साधू बरोबर आल्यानंतर निवाले. साधू संगे. जर साधूच्या संगतीमध्ये ताप जात नसेल तर तुमच्यापेक्षा तो प्रपंची आहेत असं लक्षात ठेवा. तो समाधानी नाहीये, दुसऱ्याला काय समाधानी करणार आहेत. म्हणून हरिपाठ खूप सुंदर आहेत. प्रपंची निवाले साधू संगे. निवाले शब्द उद्धार झाला असा शब्द नाहीत. तापलेले असतात, कुठेतरी त्यांना मन मोकळं करता येत नाहीत, घरातले लोक बोलू देत नाहीत आणि साधूला काही काम नसतं, ऐकून घेतो तो. असे बरेचसे साधू आहेत, केवळ ऐकून घेतात म्हणून संत होतात. व्यवहारामध्ये केवळ एखाद्याचा ताप ऐकून घेतला त्याला बरं वाटतं. आपल्या भाषेत म्हणतात हृदय हलकं झालं. प्रपंची निवाले. म्हणून प्रपंच वेगळा आणि संसार वेगळा. संसार हा देवाचा आहे, ईश्वराचा आहे. सृष्टी त्यानं निर्माण केलेली आणि त्याच्या सृष्टीत आपण राहतो. म्हणून आसोनी संसारात राहून जीवे वेग करी. मग कर्म न करता या संसारामध्ये जर तुम्ही राहिलात तर उद्धार होणार नाही. महत्वाचा टप्पा. आणि दुसरा टप्पा जो आपण काल चिंतन करत होतो, साधिएल्या कष्ट करण्याची तयारी पाहिजे. किती कष्ट करावेत हरिपाठाच्या भाषेत सांगतो. पारियाचा रवा. एक एक शब्द आहे ना असं हृदयामध्ये ठासून ठेवा.
कारण गाण्यामुळं हरिपाठ कळाला नाही आपल्याला. गाण्यामुळं आणि स्वरामुळं त्यातला अर्थ हृदयामध्ये प्रकाशित झाला नाही. म्हणून बिना गाण्याचा हरिपाठाचा अभ्यास करा. पारियाचा रवा जर पारा खाली जमिनीवर जर सांडला तर उचलायला गेला तर तो हातात येत नाही. यत्न म्हणजे प्रयत्न. परोपरी साधन तैसे, साधनेसाठी असे कष्ट लागतात. हरिपाठ काय सांगतो समजून घ्या. साधनेसाठी पारियाचा रवा घेता भूमीवरी, जमिनीवर सांडलेला पाऱ्याचा रवा उचलत असताना ज्या कष्टाला समोर जावं लागतं, साधन तैसे, अशा पद्धतीचे साधन करावं लागेल तर तुम्हाला देवाच्या दारात उभं राहता येईल. नाही तर नाही. म्हणून देवाच्या दारात जात असताना जे मधले द्वार लागतात ते आपण काल पाहिले. ज्ञानियाचे द्वार आराधिती आणि श्रीगुरूचं द्वार. इथं जाऊन काय करायचं हा आजचा विषय आहे. श्रीगुरूच्या दरवाजामध्ये गेले, ज्ञानाच्या घरामध्ये गेले, तुमचं घराणं सांगणार आहे का तुम्ही? तुमचं प्रपंचाचा ताप सांगणार आहे का तुम्ही? मग काय केलं पाहिजेत? म्हणून पहिल्या चरणाचा काय केलं पाहिजेत याचं उत्तर हरिपाठातच आहे. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. माऊलीचे शब्द आहेत. एखाद्याला वाटेल सर्व सुख म्हणजे संसारातलं सगळं सुख, बायका पोरांचं, धनाचं, मानाचं. सर्व शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. सर्व सुख शब्दाचा अर्थ काय? जर तुला ब्रह्म सुखाची गोडी असेल तर सर्व सुख गोडी पूर्ण होतो शब्द इथं. सर्व सुख गोडी परब्रह्माची गोडी हवी असेल तर ते कसं आहे परब्रह्म, साही शास्त्र निवडी. आपण या 9 दिवसामध्ये बऱ्याच शब्दांना आपण मोकळं करत जाणार आहोत. घरी गेल्यानंतर आपल्याला जास्त आनंद होईल. कोणते 6 शास्त्र? साही शास्त्री निवडी ना. पुन्हा प्रश्न आहेत, आम्ही आमच्या मनाने 12 शास्त्रातले निवडायचे का? नाही. हरिपाठाचंच दुसरं प्रमाण आहेत. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन. एक शब्द फार गोड आहे, जरा अन्वय आला पाहिजे माणसाला, म्हणजे ते शब्द आपल्याबरोबर बोलतात. ते वेद आणि शास्त्र असा अर्थ नाही. वेदाला प्रमाण मांडणारं शास्त्र आणि श्रुती. आता ते दोनदा वेद शब्द येत नाहीत. वेद शास्त्र पुन्हा श्रुती असं द्विरुक्ती करत नाहीत ज्ञानोबा आहेत. वेदाला प्रमाण मांडणारी शास्त्र आणि श्रुती हे प्रमाण आहे. वेदशास्त्र, श्रुतीचे वचन, प्रमाण. इथं थांबायचंय. कोणाच्या बोलण्याला प्रमाण मानायचे त्याचं उत्तर आहे. आणि लोकांना या गोष्टीबद्दल अजून माहिती नाहीत. मला फार अभिमान आहे या प्रमाणांचा. भारत एवढा श्रेष्ठ आहे, इथं देव मानणाऱ्याला सुद्धा ऋषी मानतात, देव न मानणाऱ्याला सुद्धा ऋषी मानतात. तो भारत आहे. देव मानलाच पाहिजे हा आग्रह भारतामध्ये नाहीये. देवाला प्रमाण मानलं पाहिजेत हा आग्रह या भारतामध्ये नाही. म्हणून भारत वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र आहे. कोणतंही मत या भारतामध्ये तुम्ही चिकित्सक रूपाने मांडू शकता, जनता त्याचा स्वीकार करते. दुष्परिणाम होत असतील पण देव माना असा आग्रह नाही. जगात अनेक धर्म आहेत, देव न मानल्यामुळं त्रास होतो, त्यांच्या देवाला न मानल्यामुळं त्रास होतो. पण भारतीय परंपरेमध्ये, वैचारिक परंपरेमध्ये देव माना असं बंधन नाही, पण ज्ञानाला माना असं बंधन आहे. फरक लक्षात येतो सगळ्यांच्या. देव नाही मानला तुमचं नुकसान, तुमचा फायदा. ज्ञानाला जर नाही मानला देव कळणार नाही. भारत ज्ञान प्रधान देश आहे. भारत शब्दातच ज्ञान आहे. भा शब्दाचा अर्थच ज्ञान आहे. भा म्हणजे प्रकाश, भाती. रथ या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश देण्यामध्ये जो रथ आहे तो भारत आहे, जिथे अंधकार नाही. म्हणून सकाळी सकाळी मुलं म्हणतात तमसो मा, अंधकाराकडे नाही, ज्योतिर्गमय, प्रकाशाकडे जा. आणि या प्रकाशाला देव म्हणतात, देवाची द्वारी. अंधाराकडे जाऊ नका, प्रकाशाकडे जा.
देवाचं द्वार प्रकाशाकडे. प्रकाश हेच देवाचं द्वार आहे. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणात अर्थ प्रकाशित होणं. ज्ञानेश्वरीचा जर तुम्ही अभ्यास केला तर पहिल्यांदाच सांगितलेले आहेत. एवढ्या 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी कशी लिहिली, बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत. सकल अर्थ मती प्रकाश. अर्थ मतीत प्रकाशित होतात. अभ्यास नाही सांगितलेला आहे. अर्थाचा अर्थ नाही सांगितलेला आहे. अर्थ मतीत प्रकाशित होतात. याच्याकरता योगशास्त्र आहे. अर्थ सुचत नाहीत, प्रकाशित होतात. सकल अर्थ मती. मतीमध्ये प्रकाश. उद्या काय होणार आहे, मागे काय होणार आहे, याचा अर्थ मतीत प्रकाशित होतो श्रीगुरूच्या साह्याने. श्रीगुरूच्या हरिपाठातून सांगतो म्हणजे अजून लक्षात येईल. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. दोन घटना एकत्रित आहेत. खूप फास्ट म्हणतो म्हणून आपल्याला कळत नाहीत. गुरु काय करतात? दोन काम करतात गुरु. द्वैताची झाडणी गुरु करतात आणि ज्ञान गुरु देतात. गुरु नसेल तर द्वैताची झाडणी होत नाही आणि ज्ञान मिळत नाही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतं की अजून अर्थ कळाले नाही. झाडणी माहिती तुम्हाला द्वैताची? ग्रामीण भागामध्ये भूत लागल्यानंतर, भूत बाधा झाल्यानंतर त्याची झाडणी करतात. आणि ती झाडणी शब्दाचा अर्थ भूत नसतं पण याच्या मनात असतं. असे भूत भरपूर आहेत. भूत बाधा म्हणतात त्याला. भूत म्हणजे जुन्या गोष्टी मनातून न जाणं, याला भूत म्हणतात. भूतकाळ न विसरणं. भूतकाळा असं झालं होतं, तसं झालं होतं, असं होतं, ती भूत. आणि त्याची बाधा द्वैताची. द्वैत कल्पित आहेत. झाडणी. द्वैत नाहीये म्हणून सांगितलेले झाडणी. कोण करतं? गुरु. द्वैताची आपल्यामध्ये क्वालिटी कशी निर्माण व्हावी, गुणवत्ता कशी निर्माण व्हावी, याची ही बैठक आहे, याची तयारी ही. द्वैताची झाडणी गुरुविन होत नाही आणि गुरुविन ज्ञान होत नाही. आणि गुरुविन जर ज्ञान झालं व्यर्थ त्याचे ज्ञान. हरिपाठ काय सांगतात? व्यर्थ त्याचे ज्ञान. गुरुशिवाय समजतच नाही ना. अहो, शाळेत गेल्या बरोबर अक्षराची ओळख गुरु देतात. इथून जर गुरु लागतो तर परमात्म्याची ओळख कोण करून देणार? पण आपण गुरु करत असताना गुरुला परमात्म्याची ओळख आहे का नाही याचा अगोदर तपास घ्या. केवळ नावाचा गुरु नको, श्रीगुरु नको नावाचा. मग कळणार कसं काय आपल्याला ते श्रीगुरु आहेत का नाही? साही शास्त्र निवडी. महाराज होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात कष्ट करायची तयारी नसेल तर देवाच्या दारात उभं राहता येत नाही. तुम्हाला भारतीय शास्त्रांची एक गंमत सांगतो. उपनिषदामध्ये एक प्रमाण आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोध. तिथं शब्द फार गोड आहेत बरं का. हरिपाठन हा एकच अर्थ आहे, उत्तिष्ठत, उभा राहा, उत्तिष्ठत. आणि दुसरा शब्द आहे जाग्रत, जागे व्हा. व्यवहारामध्ये माणूस अगोदर जागा होतो का उभा राहतो? बोला ना. अगोदर जागा होतो मग उभा राहतो. श्रुती असं नाही म्हणत. श्रुती म्हणते उत्तिष्ठत, उभा राहा, आणि नंतर जागा हो. आणि सगळ्या साधूचं वर्णन काय केलेलं आहे? मज निरंतर जागवीत. उभं राहिले तर जागा करतील ना. देवाची द्वारी उभा असाल तर जागा व्हाल. जर देवाच्या द्वारामध्ये उभंच नसाल, जागा कोण करणार तुम्हाला? प्रपंचात थोडंच जागा होतं. आणि प्रपंचातलं बोलणं अनंत वाचाळ. किती जण आहेत वाचाळ? हे खूप अवघड आहे बरं का. बरळ त्या बोलण्याला म्हणतात, बोलणाऱ्यालाच कळत नाही आपण काय बोलतो. तुम्हाला कळालं का? बरळणारा माणूस झोपलेला असतो, तो जागा नसतो. जो जागा नसतो तो दुसऱ्याला काय जागा करणार आहे? तो बोलतो.
असे झोपलेले लोक बरेच प्रवचनातून बरळती बरं, न ते जागे आहेत न त्यांच्या जाग करण्याने इतर जागे होतात. म्हणून अशा बोलण्याला ज्ञानोबाराय बरळ म्हणतात. बरळ. स्वतः झोपलेले आहात, बरळती. आणि किती बरळ? अनंत वाचाळ, अनंत बरळ बरळती. मतभिन्नता आहेत, मान्यता आहेत, याविषयी अनंत बरळ बरळती. त्या कैसा? अशा लोकांना जे जागेच नाहीत, गोपाळ मिळणार नाहीत, देव मिळणार नाही. जी झोपलेले आहेत ना, देव आला तरी कळत नाही ना, बोलणं चालू आहे. म्हणून पुस्तकातलं जे बोलणं आहे, अभ्यासाचं जे बोलणं आहे, ते जाग करण्याकरता असावं. त्यासाठी उठलं पाहिजे, उभा राहायला पाहिजे. उभं कशा करता राहायचंय? जाग होण्यासाठी. मग कसं जाग होणार? साही शास्त्र निवडी. वेद प्रमाण असणाऱ्या शास्त्रांचा अभ्यास करा. ती देवाला मांडणारे असो अथवा नसो. पूर्वमीमांसा शास्त्र हे देवाला मानत नाही, कर्माला मानतं. कोणाला तरी मानतं ना, ते देवाला नसेल मानत, पण मानतं. पण वेदाला प्रमाण मानतं, म्हणजे ज्ञानाला प्रमाण मानतं. मी बरेचसे साधू संत पाहिलेत. एक मोठा श्रीमंत शिष्य आला होता एका साधूचा. माझं खूप कधी कधी असे काहीतरी चुकत असेल म्हणून हे लोक भेटतात मला. असे ते शिक्षा म्हणून मी समजतो. असे लोक, चुकीचे लोक भेटणं पण शिक्षा असते बरं का, देवाने दिलेली असते. विनाकारण तुमचं डोकं खराब करणं म्हणजे तुम्ही केलेल्या चुकीचं ते फळ आहे. तो श्रीमंत माणूस आल्यानंतर त्यांनी मला ज्ञान सांगायला सुरुवात केली. अजून तुम्हाला भिन्नता नाही कळाली. तो कोण आहे? श्रीमंत आहे, म्हणजे धनवान आहे. पैसा कमवण्याचा मार्ग त्याला माहिती आहे, परमार्थाचा मार्ग त्याला माहीत नाही. त्यांनी परमार्थाविषयी कसं काय बोलावं? ही विसंगती कशी काय? मग त्यांनी मला बोलायला सुरुवात केली. महाराज, देव असं आहे, देव तसं आहे, देवाबद्दल असं आहे. माझाही नाईलाज होतो गणपतीप्रमाणे. 10 दिवस गणपती माणसामध्ये राहतो, नको नको ते गाणे ऐकतो, नको त्याचा डान्स पाहतो, 10 दिवसात तो निघून जातो, सुखी राहतो. त्याला मी मुक्ती म्हणतो. त्याला दरवर्षी मुक्ती असते 10 दिवसानंतर, आणि दरवर्षी शिक्षा असते. गणपती ज्ञानाची देवता आहे. गणपतीकडून ज्ञानाची अपेक्षा करायची. 20 ओव्या भगवान श्री ज्ञानोबाराने गणपतीसाठी खर्च केलेले आहेत. देवा तुची, त्या देवाची अवहेलना होता कामा नये. ज्ञान देवतेची अवहेलना होता कामा नये. ज्ञान देवतेचा अपमान झाला तर ज्ञान मिळत नाही, दुःखी असतो आपण. त्यांनी बोलायला सुरुवात केली, आमचे गुरु असे तसे. मला का सुचलं काय माहिती नाही. मी सहज विचारलं त्याला, महाराज हे जे तुम्ही मला बोलता हे तुमच्या गुरुनी सांगितलं का? नाही म्हणे. तुम्हाला सुचलं कसं काय? हे माझं ज्ञान आहे. मग गुरु काय सांगतात? ते मौनी आहेत म्हणे, काहीच बोलत नाही ते. गुरु कोण आहेत? मौन. असल्या मूर्खापुढं मौनच राहतील ना ते. ज्याचं बोलणंच संपत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी वाचा असा शब्द नाही बरं संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी ऐका असा शब्द आहे. तुम्ही संसारात भरपूर बोललात, आता ज्ञानेश्वरी ऐका, किंबहुना श्रवण करा. ज्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण केली त्याला समाधी लागली. श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली तो विद्वान झाला. ऐकली या वाखाणी. ज्ञानोबाराय व्यसन न लावी. विद्वान व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरी ऐका. समाधीत जायचं असेल तर ज्ञानेश्वरी श्रवण करा. तुमच्या मनावर आहे, पण ज्ञानेश्वरी वाचा असं सांगितलं नाही. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.